अभंगा शेवट जाणो निवृत्ती एक, त्याने मज देख कृपा केली. मूर्खासी हा बोध सांगू नये बापा, अभंग कृत्याचा लेश नसो हाती. ज्ञानदेव म्हणे हे कृत्य हाता नये, माय देऊ नये कुणासही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग आणि त्यातला श्लोक क्रमांक 28 आणि त्यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी 7 अध्याय 172 क्रमांकाच्या ओवीनं या श्लोकावर केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. अर्थात भगवंत या ठिकाणी पाप आणि पुण्याचा हिशोब सांगतायत. त्याचा परिणाम काय होतो हे आजच्या या श्लोकामध्ये सांगतात. येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि त्या पुण्य कर्माच्या प्रभावाखाली ज्यांची पापकर्मेही नष्ट झाली आहेत, ते या द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात भगवंत म्हणतात. आणि अशा मुक्तावस्थेत या द्वंद्वातून बाहेर पडून इच्छा आणि द्वेष यापासून अलिप्त होऊन दृढ निश्चयानं माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. कारण पुण्यकर्म तेव्हाच होतं इच्छा आणि द्वेष निघून जातं. षड्रिपू ज्याने धुतले त्याच्याच हातून पुण्यकर्म होऊ शकतं महाराज. आता पुण्यकर्म आणि पापकर्म, पाप आणि पुण्याची व्याख्या तुकोबारायांनी तर एका ओळीमध्ये सांगून टाकली महाराज, की पुण्य पर उपकार, पाप ते पर पीडा. दुसऱ्यावर उपकार करणं, त्याच्या मदतीकरता धावून जाणं, त्याला समाधान वाटेल अशा प्रकारे त्याच्याप्रती आपली वागणूक असणं, त्याला पुण्यकर्म म्हटलेलं आहे. आणि पाप ते परपीडा, आपल्यापासून, आपल्या बोलण्यापासून, आपल्या वागण्यापासून जर समोरच्याला त्रास होत असेल, पीडा होत असेल, तर ते पापकर्म आहे. मोक्षाप्रती दिव्य स्तरापर्यंत उन्नत होण्यास असे पुण्यवानच पात्र असतात महाराज. पुण्यकर्म केल्याशिवाय या द्वंद्वातून मनुष्य मुक्त होत नाही आणि परमार्थाच्या वाटेला लागत नाही. म्हणून या श्लोकात हा उल्लेख करण्यात आला आहे की येषां त्वंतगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोह निर्मुक्ता. आणि त्यातून बाहेर पडल्यामुळं साहजिकच भजन्ते माम दृढव्रताः. माझ्या ठिकाणी ते स्थित होतात, माझ्या प्रती येऊन थांबतात, माझ्याशी एकरूप होतात, माझ्या इच्छेनुसार कर्म करतात, माझ्या करिता कर्म करतात आणि सेवा म्हणून कर्म करतात. त्यात स्वार्थ त्यांचा संपलेला असतो. इच्छा संपल्या म्हटल्यानंतर निरीच्छ झाल्यामुळं कुठलेही चुकीचं कर्म त्याच्या हातून होणं शक्य होत नाही. कारण दुसऱ्याला पीडा होत आहे म्हणले की तो त्याच ठिकाणी थांबेल. कारण प्राप्तीमध्ये सक्ती नाही आहे, कुठल्याही विषयाप्रती आसक्ती नाही आहे. मग हातून पापकर्म कसं घडल महाराज. म्हणून ज्ञानी भक्त कोणाला म्हणावं तर ते माऊलीच सांगतात की हे समस्त श्री वासुदेवो, ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव,
भक्ता माझे राहो ज्ञानिया तोची. भक्तच भगवंताचं अस्तित्व मानत असतात. भगवंत आहे, भगवंताच्या सत्तेने हे सगळं चालतं, ही प्रचिती भक्ताला आलेली असते. मग असे भक्त जेव्हा कणाकणामध्ये भगवंताला पाहतात, हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो, भक्ता माझे रावो ज्ञानिया तोची. भक्तामध्ये त्याला सर्वात ज्ञानी म्हटलेलं आहे, उच्च स्थान भगवंताने दिलेलं आहे. ही अनुभूती यायला पाहिजे. आणि मग ज्याला ही अनुभूती आली, सगळ्या ठाई जर भगवंत दिसत असेल आणि भगवंताच्या प्रती जर त्याची आस्था असेल, पूर्ण श्रद्धा असेल, तर इतरांना पीडा, दुसऱ्याला पीडा देणं शक्यच नाही. कारण प्रत्येकामध्ये भगवंत भरला आहे. भगवंताशिवाय दुसरं काही नाहीच, अन्य नाहीच. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियोक्तानां मग योगक्षेमं वाहम्यहम. भगवंत मग अशा भक्ताचा योग आणि क्षेम दोन्ही वाहतात. त्याला प्राप्तीही करून देतात आणि दिलेलं टिकवून ठेवण्याचं हे कार्य भगवंतच करत असतात महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यात 172 क्रमांकाच्या श्लोकनं म्हणतात की ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोनी सनाने, जे मती भ्रमाचे पासवणे घेतीच ना. अर्थात भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली वर्णन करतात की ऐसे विकल्पाचे वायाने, वायाने म्हणजे निष्फळ. मनात शंका कुशंका घेऊन जर मन दुसरीकडे भरकटत असेल, भगवंत आहे का नाही इथून ज्यांची सुरुवात होते, त्या संकल्प विकल्परूपी काटे देखोनी सनाने, ते तीक्ष्ण काटे आहेत. कारण माणसाला ते सत्कार्य करूच देत नाही महाराज, सन्मार्गानं जाऊच देत नाही. संकल्प विकल्प करू का नको, करू का नको. कुरुक्षेत्रीय अर्जुनाची हीच अवस्था झाली. मी आता युद्ध करू का नको या प्रश्नचिन्हामध्ये अर्जुन येऊन गेला. म्हणून माऊली भगवंत सांगतायत की ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोनी सनाने, जे मती भ्रमाचे पासवणे घेतीच ना. हे अनुकुचिदार काटे, संकल्प विकल्प रूपी काटे पाहून मती भ्रंशाची माघार घेतच नाही, बुद्धीला भ्रमपाशात पडू देत नाहीत, असे भक्त जीवनामध्ये यशस्वी होतात. माझ्या धामाप्रती ते अवश्य येऊन पोहोचतात. मानवी जीवनाचं अंतिम सत्य जे आहे, सुख आणि समाधानानं राहणं आणि भगवत धामाची प्राप्ती करून घेणं, त्या साध्याच्या प्रती ते बरोबर मार्गस्थ होत असतात आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. ऐसे विकल्पाचे वायाने काटे देखोनी सनाने, जे मती भ्रमाचे पासवणे घेतीच ना. त्यांचा उद्धार होतो. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.